महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत आणि त्यापैकीच हे शक्तिपीठ आहे. तर आदिमाया शक्ती या ठिकाणी कशी आली आपण ते आधी पाहूया. हजारो वर्षापूर्वी महिषासुर नावाचा राक्षस होता, महाभयंकर राक्षस. आणि या राक्षसानं घोराची तपश्चर्या ब्रह्मदेवाची केली. राक्षस फार कठोर तपश्चर्या करायचे त्यावेळेस. आणि त्यावेळेला ब्रह्मदेव प्रसन्न झाले या महिषासुराला आणि त्यांनी वरदान दिलं महिषासुराला की हे महिषासुरा, तुला देव दानव मानव तुला कोणी मारू शकणार नाही. परंतु ब्रह्मदेवानं स्त्रीचं नाव घेतलं नव्हतं बघा. आणि असं वरदान मिळाल्यानंतर हा महिषासुर फार उन्मत्त झाला आणि त्यानं संपूर्ण पृथ्वी तलावरती हैदोस घातला. साधू संत ऋषी मुनी यांना त्रास द्यायला चालू केलं. साधू ऋषींनी केलेले यज्ञ मोडायला चालू केलं. हाहाकार माजला सगळीकडे. अहो त्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं या महिषासुरानं. अहो देव देवतांना प्रश्न पडला, आता करायचं काय. साधू ऋषी मुनी सगळे देवांच्याकडे आले, देवा आम्हाला वाचवा. आणि त्यावेळेला सगळे देव मिळून बघा देवादिदेव महादेवांच्याकडे गेले की आम्हाला वाचवा, याच्यातून काहीतरी उपाय काढा. सगळ्या पृथ्वीवरती हाहाकार झालाय देवा. आणि त्यावेळेला देवादिदेव महादेव म्हणाले, मी तर या राक्षसांना मारू शकत नाही महिषासुराला, कारण त्याला ब्रह्मदेवानं वर दिलाय. परंतु याच्यावरती एक उपाय आहे. आणि त्यावेळेला महादेवांनी उपाय काढला बघा की माता पार्वतीचे अंश तयार करायला लागल आणि ही माता पार्वती अंशरूपी स्त्री या महिषासुराला मारेल. तसंच केलं. महादेवांनी माता पार्वतीचे एक अंश तयार केले. आणि त्यावेळेस मार्कंड ऋषीने खूप मोठा यज्ञ केलता आणि त्या यज्ञाला सगळे देव आले बघा त्या ठिकाणी. त्यावेळेस त्या यज्ञामध्ये पार्वती रूपी जो अंश आहे या मुलीने उडी मारली त्या यज्ञामध्ये. आणि उडी मारल्यानंतर चमत्कार झाला बांधवांनो. त्या यज्ञातून महाकाली एवढं मोठं रूप तयार झालं देवीचं की 18 भुज, जीभ बाहेर पडलेली, असं महाकाल एक रूप बाहेर आलं त्या ठिकाणी महाकालीचं. आणि रूप बाहेर आल्यानंतर एक पाय जरी पृथ्वीवर देवीने टाकला तर अखंड पृथ्वी हलायला लागली. देवीच्या श्वासानं पृथ्वीवरची झाडं पृथ्वी हलायला लागली. एवढं महाभयंकर रूप तयार झालं. त्यावेळेस सगळ्या देवांनी अधिमायाला बघा शस्त्र दिली. 18 हात होते देवीला. 18 हातामध्ये प्रत्येक देवांनी शस्त्र दिलं. भगवान श्रीकृष्णाने आपलं सुदर्शन चक्र दिलं. देवादिदेव महादेवांनी आपला त्रिशूल दिला. इंद्रानं खडक दिलं. ब्रह्मदेवानं आपलं कमंडूल दिलं. प्रत्येक देवानी शस्त्र दिली. आणि हातामध्ये सगळी शस्त्र आल्यानंतर देवी युद्धासाठी सज्ज झाली बघा महिषासुरला मारायसाठी. आणि महिषासुरला आव्हान केलं युद्धासाठी. महिषासुर सुद्धा महाभयंकर आपली सेना घेऊन आला बघा. आणि त्या ठिकाणाहून निघाल्यानंतर पुढे महाभयंकर युद्ध झालं. अधिमाया शक्तीनं महिषासुराची सेना संपूर्ण खलास करून टाकली, मारून टाकली सेना. आणि महिषासुराच्या पाठीमागं वाऱ्याच्या वेगानं देवी चालली होती. महिषासुर पुढे भयभीत होऊन पळत होता. आणि बांधवांनो हा तो सप्तशृंगी गड आहे, त्याच्या पाठीमागे देवी होती आणि महिषासुर पुढे होता. ज्या वेळेला देवी महिषासुरला त्रिशूळ मारणार त्यावेळेस महिषासुर त्या पर्वताच्या पुढे निघून गेला. आणि त्यावेळेला देवीने जो त्रिशूल मारला पर्वताला त्या ठिकाणी बघा आजही भेग पडलेली आहे. मोठं बगदाड पडले पर्वताला. आज त्या ठिकाणी सप्तशृंगी गडावरती आपल्याला पाहायला आहे बघा. आणि पुढे नंतर आदिमायाने त्रिशूलाने महाभयंकर राक्षसाचा वध केला. मुंडकं उडवून टाकलं, त्याचं खलास झाला महिषासुर. आणि पुढे नंतर देवी विश्राम करण्यासाठी बघा या सप्तशृंगी गडावरती आली. बांधवांनो अजून जर विचार करायचा म्हणलं तर या गडाला सप्तशृंगी का म्हटलं जातं बरं, हा सुद्धा विषय आपल्या डोळ्यासमोर राहतो. कारण या पर्वताला 7 शिखर आहेत म्हणून या गडाला सप्तशृंगी म्हटलं जातं. परंतु गड हा तयार झालाच कसा बरं. हा जो सह्याद्रीचा पर्वत आहे हा झाला कसा तयार, त्याची सुद्धा एक कहाणी आहे. पण ऐका, ज्या वेळेला रामायणाचं जे युद्ध राम रावण युद्ध चाललं होतं या युद्धामध्ये लक्ष्मणाला बाण लागला रावणाच्या मुलाकडून आणि लक्ष्मण बेशुद्ध पडला. त्यावेळेला तिथून वैद्यानं सांगितलं की द्रोणागिरी पर्वतावरती संजीवनी बुटी आणि ती बुटी जाणली तर लक्ष्मण जिवंत होऊ शकतो. त्यावेळेला सर्व शक्तिमान हनुमंत यांनी जय श्रीराम करून उड्डाण केलं, ब्रह्मगिरी पर्वतावरती गेले. त्यावेळेस बघितलं सगळीकडे ती बुटी चमकत होती. हनुमंतांना समजानाच कुठलं औषध घ्यायचं. त्यावेळेला हनुमंतांनी संपूर्ण पर्वत उचलून आणला बघा. आणि तो पर्वत उचलून आणताना जो काही भाग आहे तो त्या ठिकाणी खाली पडला आणि तो सह्याद्री पर्वत तयार झाला बघा. अशी कहाणी बांधवांनो हजारो वर्षाचा पुरावा आहे या ठिकाणी. या विश्वाचे संत ज्ञानेश्वर माऊली आहेत, आई आहेत आपले त्या म्हणायचं, सगळ्यांची माऊली. आणि या ज्ञानेश्वर माऊलींचं कुलमाता सप्तशृंगी माता आहे बघा. आणि बांधवांनो ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू निवृत्तीनाथ या ठिकाणी मातेच्या दर्शनाला येत होते बघा. आणि मातेच्या आदेशानुसारच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी समाधी घेतली निवृत्तीनाथांनी. एवढंच नाही, नाथ संप्रदायाची कुलस्वामिनी सप्तशृंगी माता आहे. या ठिकाणी साबरी विद्येचे धडे साक्षात देवी मातेने दिलेत बघा मच्छिंद्रनाथांना. राम रावणाच्या युद्धाच्या अगोदर प्रभू श्रीरामचंद्र
आणि माता सीता लक्ष्मण या ठिकाणी येऊन गेल्याचा पुरावा ग्रंथामध्ये आढळतो. इतका इतिहास आहे आपल्या सप्तशृंगी मातेला की या ठिकाणी असल्याचा पुरावा. आणि बांधवांनो, ही मूर्ती दिसली कुणाला प्रथम तर त्याची सुद्धा कहाणी. एक गवळ्याचा मुलगा असतो, गाई चारायला गेला आणि त्याला मधाचं पोळं दिसलं बघा. तो बघायला गेला, काठीने डोसवलं तर त्या ठिकाणी सप्तशृंगी मातेची मूर्ती त्याला प्रथम दिसली. आणि त्या मूर्तीची जी स्थापना आहे ती मार्कंड ऋषींनी केली बघा. आणि तिथून पुढे नंतर मंदिर तयार झालं. ही मूर्ती स्वयंभू मूर्ती, 8 फूट उंच, 8 फूट उंच आहे मूर्ती, काळ्या पाषाणात, 18 भुजा, तेजस्वीवान मूर्ती. आणि बांधवांनो, जी गिरणा नदी आहे खाली, ही गिरणा नदी तयार कशी झाली असेल बरं? तर ब्रह्मदेवाने जे कमंडल दिलं आहे त्या कमंडलातून सांडलेल्या पाण्यातून ती गिरणा नदी तयार झाली. आणि पुढे शिवतलाव, तीर्थ आहे शिवतीर्थ. आणि इथूनच प्रत्येक येणारा भाविक हातपाय धुवून देवीचं दर्शन घेण्यासाठी जातो. आणि मंदिराचा जो मूळ गाभारा आहे याला 3 द्वार आहेत बांधवांनो. एक शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार. आणि या दरवाजातून मातेचं दर्शन घेतलं जातं. आजही आपण मंदिराच्या बाहेर बघितलं तर या महिषासुराला मारलेलं म्हणजे म्हशीचं स्वरूप होतं, त्याचे या त्या ठिकाणी पितळी स्वरूपामध्ये रूप तयार केले त्याचं सुद्धा भक्त दर्शन घेतात. बांधवांनो, देवीचं माहेर हे खानदेश आहे आणि सासर वणी आहे अशी मान्यता आहे. अहो, असे म्हणतात की जेव्हा माहेरची लोक येतात तेव्हा देवीचं रूप हे अत्यंत खुललेलं असतं. आणि जेव्हा माहेरची लोक परतीच्या प्रवासाला निघतात तेव्हा आई रडकी होते बघा, रडलेलं स्वरूप दिसतं. अहो, नवरात्र उत्सवामध्ये फार मोठा उत्सव भरला जातो. या ठिकाणी 9 रूपामध्ये पूजा केली जाते आदिमाया शक्तीची. बांधवांनो, नवरात्र उत्सवामध्ये आपण कधीही देवीच्या दर्शनाला जा, कधी बी जा. जर आपली कुलमाता असेल तर अवश्य जा. आपल्या घरातील प्रत्येक येणारं संकट देवी दूर करेल. मी जे आपल्याला ही माहिती सांगितली की देवीची रूप बदलतात, ती बांधवांनो कुणाला दिसतात? जो आदिमाया शक्तीवर, सप्तशृंगी मातेवर विश्वास ठेवेल, ज्याची श्रद्धा असेल त्याला हे सगळं दिसल. बांधवांनो, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही 3ही रूप या ठिकाणी आहेत. आदिमाया शक्तीची फार न्यारी कला आहे. ही सकाळी बाला, मध्य दिवसावर तरुणी, दुपारी वयस्क आणि संध्याकाळी वृद्ध असते, असं हे स्वरूप आहे. आजच्या कलियुगामध्ये सुद्धा सप्तशृंगी माता असल्याचा पुरावा या ठिकाणी दिसतो. प्रत्येक भक्तानं जर प्रामाणिकपणे भक्ती केली तर देवी माता पावणारच, तिच्या शब्दाला जागणारच. म्हणून आपण अवश्य या ठिकाणी जा आणि सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्या. बांधवांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की व्हिडिओ आपण शेअर करा. सप्तशृंगी मातेचा इतिहास 7 समुद्राच्या पलीकडे पोहोचवा. आमच्या व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे आमचा जो इतिहासाचा, देवी देवतांचा जो प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल. आम्हाला कमेंट म्हणून सप्तशृंगी मातेचा उदो उदो असं आम्हाला कमेंट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.